अकोल्यातनं अपडेट। जिल्हा परिषदेच्या 14 पैकी 9 जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत। हे निकाल आपण पाहतोय। 5 जागांवरती वंचित, 2 जागी अपक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे। ज्या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं त्या कुरणखेड मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे सुशांत बोर्डे विजयी झाले आहेत। हा मतदारसंघ आहे ते संजय धोत्रे यांचा गृह मतदारसंघ आहे। त्या मतदारसंघातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा वंचित बहुजन आघाडीच्या विजयी झाल्यात। विजय उमेदवार जिल्हा परिषदेचे विजय उमेदवार सुशांत बोर्डे स्वतः आपल्यासोबत आहेत। सुशांत भाऊ, काय प्रतिक्रिया विजयानंतरची पहिली? माझे सध्या बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। खासदारांच्या मतदारसंघातून निवडून आले, खासदारांच्या गावातून निवडून आले। बरं, विषय जिल्हा परिषद नाही पंचायत समितीवर निवडून आले। खासदार जे संजयजी धोत्रे आहेत, विद्यमान जे खासदार आहेत, माजी केंद्रीय मंत्री आणि त्याचबरोबर तिथले जे विद्यमान आमदार आहेत सावरकर साहेब यांचा तो मतदारसंघ असल्यामुळे तेथे चुरशीची लढाई होणे साहजिकच आहे। परंतु माझा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे, जो निष्ठावंत सैनिक आहे बाळासाहेबांचा, त्यामध्ये मी सुद्धा गणल्या जातो असं मी अभिमानानं सांगतो। तसेच सर्व मी ज्या समाजामधून इथे आलेलो आहो, मराठा समाजामधून मी जे नेतृत्व करतो त्या समाजाने सुद्धा मला भयंकर अशी साथ इथं दिलेली आहे। कोणत्याही प्रकारचं तिथे आमिषाला बळी न पडता समाज माझ्या पाठीशी उभा तुमच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र होते असं तुमचा आरोप आहे? हो, आरोप नाही, निश्चित आहे, निश्चित झालेला आहे तिथे की ते रात्रीचे कुठं बसत होते त्यांचे व्हिडिओ क्लिप सुद्धा इतरांनी मला दाखविलेले आहेत। तर त्यांना म्हणू त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, आपल्याला फक्त लढाई जिंकायची आहे। आपल्याला जास्त भानगडीत न पडता आपण आपला गड इथं बाळासाहेबांना कसा राखून दाखवू हे आम्ही तिथं ठरवलं आणि बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारचं तिथे त्रास न होऊ देता आम्ही ही निवडणूक जिंकली याचा मला अभिमान आहे। संजय धोत्रे यांच्या गावात जिथं भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली, दोन्ही जागा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या वंचित बहुजन आघाडीने जिंकल्या। त्यामुळे भाजपचं जिथं प्रतिष्ठा पणाला लागली होती तिथेच भाजपचा पराभव झाला असं म्हणता येईल। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला। तर खासदारांचा मतदारसंघ त्यामुळे अर्थातच खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, परंतु तिथून वंचितच्या 2ही जागा निवडून आलेल्या आहेत। नागपूर झेडपीचे अपडेट आपण घेतोय। पार्वतीबाई काळबांडे या 334 मतांनी विजयी झालेल्या आहेत, भाजपच्या उमेदवार आहेत। कुमठळा गटातनं काँग्रेसचे दिनेश ढोले हे 3500 पेक्षा अधिक मतांनी विजयी होत आहेत। निलडोहमधनं सुद्धा विजयी उमेदवारांची अपडेट आणि नावं समोर येत आहेत। फुलंब्री गटामध्ये भाजपच्या सुरेखा चव्हाण विजयी झाल्यात। त्याचबरोबर वाशिमच्या तळप बुद्रुक गटामध्ये काँग्रेसच्या शोभा गावंडे यांनाही विजय मिळालेला आहे। कुपटा गटामध्ये भाजपचे उमेश ठाकरे हे विजयी झाल्याचं कळतंय। हे वाशिममधनं आलेले अपडेट आहेत। नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांच्यासाठी काही खुशी काही गम अशीच काहीशी परिस्थिती म्हणावी लागेल, कारण गावित यांची मुलगी सुप्रिया या विजयी झाल्यात, मात्र पुतण्या पंकज गावित हे पराभूत झालेत। शिवसेनेच्या राम रघुवंशी यांच्याकडनं पंकज गावित यांचा पराभव झालाय नंदुरबारमध्ये। तर पालघरमध्ये खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित हा सध्या पिछाडीवर आहे। वणई गटातनं भाजपचे पंकज कोरे आघाडीवरती पाहायला मिळतात। नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठे यश मिळाले, अर्थात सुनील केदार यांनी जोरदार प्रचार केला होता। त्यांचं वर्चस्व आधीपासून या पट्ट्यामध्ये पंचायत समितीच्या 3ही जागा राखण्यात काँग्रेस विजयी झालेला आहे, यशस्वी झालाय। जिल्हा परिषदेची गोधनी रेल्वे गटाची जागा काँग्रेसच्याच उमेदवारांना जिंकलेली आहे। अकोला जिल्हा परिषदेच्या 14 पैकी 11 जागांचे निकाल जाहीर झालेत। अकोला जिल्हा परिषदेच्या 5 जागांवरती वंचित आणि 2 जागी अपक्ष विजयी होतात। तर राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागी विजय मिळवता आलाय। वंचितची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली होती, कारण वंचितच्या सर्वाधिक जागा अपात्र ठरलेल्या होत्या। 10 जागा निवडून आणणं सत्ता राखण्यासाठी वंचितसाठी अकोल्यामध्ये खूप गरजेचं होतं आणि ते कुठेतरी होतानाही दिसतंय। धुळ्यामध्ये भाजप 5 जागांवरती विजयी झाली आहे। धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं सत्ता कायम राखलेली आहे। शिरपूरमध्ये भाजपचे आमदार अमरीश पटेल यांचं वर्चस्व कायम पाहायला मिळतंय। धुळ्याच्या 15 पैकी 8 जागांचे निकाल हाती आलेत। तर झेडपीच्या निलडोह गटात काँग्रेसचे संजय जगताप विजयी होत आहेत। तर नागपूर तुम्हाला काही कमेंट करायची अतुल? मी आता तोच प्रश्न विचारणार होते की
थोडंसं आपण विजयी उमेदवारांची नावं सांगूया. मी पुन्हा तुमच्याकडे येते. धुळ्याची स्थिती, धरती देवरे या भाजपच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत. मीनाबाई पाटील यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. तर कोळदा गट सुप्रिया गावित विजयी झाल्यात भाजपच्या उमेदवार. शिवसेनेच्या आशा पवार पराभूत झाल्यात. या दोघींच्या विरोधात सेमीबाई वडवी या निवडणूक लढवत होत्या. नंदुरबार जिल्हा परिषदेचे हे निकाल आहेत. नंदुरबारच्या खापर गटातनं गीता गावित काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्यात. नरेश पाडवी यांचा पराभव झालाय. नागेश पाडवी हे भाजपचे उमेदवार होते. वाशिम जिल्हा परिषद काटा गट ललिता खानजोडे शिवसेनेच्या उमेदवार पराभूत झालेल्या आहेत. संध्या देशमुख काँग्रेसच्या उमेदवार विजयी होत आहेत. प्रियंका देशमुख सुद्धा राष्ट्रवादीच्या पराभूत झाल्या. मोठी अपडेट, खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावितचा पराभव झालेला आहे. खरं तर अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक बनलेली होती, कारण अनेकांचा रोष पत्करून रोहित गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. जे सध्याचे सिटिंग उमेदवार आहेत त्यांनाच उमेदवारी दिली जावी असं स्थानिक शिवसैनिकांचं मत होतं. खूप मोठी नाराजी पसरली. स्वतः एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पालघरमध्ये जावंही लागलेलं होतं, पण वणई गटातनं भाजपचे पंकज कोरे यांनी रोहित गावित यांच्यावरती मात केलेली आहे. त्यामुळे रोहित गावित पराभूत झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.